मयूर गोलंदाजी मार्क वरती संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो निवृत्ती. लेग प्ले डावल होती सुरुवात. निवृत्तीचा पहिला चेंडू शुभम साठी. इथं मात्र नजाकत कल्पकता दाखवायची होती. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. बाबूला इथं मात्र काही समजलं नाही. निवृत्तीचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटची गाडा. सांगायला लागलेला पहिला धक्का शुभमच्या रूपाने. शुभमची जागा भरून काढण्यासाठी चाललाय तो बुद्धभूषण. शुभमची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो बुद्धभूषण. इथं मात्र दोन चेंडू हाताळले गेले. दोन चेंडूंवरती एकही धाव खर्च केली नाही, परंतु एक गडी तंबूच्या आसऱ्याला पाठवण्यात यश मिळाले ते निवृत्तीला. निवृत्तीचा पुढचा चेंडू बुद्धभूषण साठी. उत्कृष्टता पटकवलेला चेंडू. चेंडू तर आहे ते पटका फसलाय. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावीसाठी जागा सोडली. दोन धावा पळून पूर्ण. दोन धावांच्या मदतीने संघाचं धावफलक आलतंय. धावफलकावरती धावा आहेत त्या दोन धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये. निवृत्तीचा पुढचा चेंडू. स्लोअर वन चेंडू. पाचवा चेंडू. इथं मात्र बुद्धभूषणला जाग्यावरती उभं ठेवण्यात यश मिळतं ते निवृत्तीला. निवृत्तीचा पुढचा चेंडू बुद्धभूषण साठी. इथं मात्र हुक केलाय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार. दणदणीत चौकार. उर्वरित या षटकातील शेवटचा चेंडू. त्याचा सामना करेन तो बुद्धभूषण. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. भन्नाट वेग. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 6 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये.
संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो विनोद. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती 7 धावा. चेंडू एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ते 8 धावा. इथं मात्र मुळशी संघाला निवे संघासमोर भलं मोठं आव्हान ठेवावं लागेल, कारण की तो देखील संघ कमी नाहीये. विनोदचा पुढचा चेंडू उत्कृष्टता फटकावलेला चेंडू गॅप मध्ये चेंडू जातोय सीमा पार. चौकार. विनोदचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव स्वरूपाचा चेंडू संघाची धाव संख्या झाली ती 12 धावा. विनोदचा पुढचा चेंडू फटका तर बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय झेल. संघाला लागलेला दुसरा धक्का. बुद्धभूषणची जागा भरून काढण्यासाठी चालले ते सुनील. विनोदचा पुढचा चेंडू सुनील साठी. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पंच दंडित करतायत ते गोलंदाजाला. दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू. विनोदचा पुढचा चेंडू इथं मात्र बॅटची गाडा. संघाला लागलेला तिसरा धक्का. सुनीलची जागा भरून काढण्यासाठी चालले ते अतुल. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते गणेश. चला पंच थोडी घाई करायची. गणेशचा पहिला चेंडू मयूर साठी. लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू. मयूरला इथं मात्र काही समजला नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथं मात्र हाताळला जातोय. धावपलकावरती धावा आहेत त्यात 13 धावा. गणेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू. एक धाव तर पळून पूर्ण केली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती 14 धावा. गणेशचा पुढचा चेंडू
इथं मात्र बॅटची लिडिंग एज. चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेरेशन झोन मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात बीट होत आहेत फलंदाज. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय का? व्हाईट साठी रिव्ह्यू आहे बॅटिंग टीमचा. फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. इथं मात्र आता मात्र वाईट चेंडू. गोलंदाजी पंच दंडित करतायत ते गोलंदाजाला. इथं मात्र आता बॅटिंग टीम कडे रिव्ह्यू नसणार आहे. गणेशचा पुढचा चेंडू अतुल साठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावफलक इथं मात्र स्थिर दिसतंय आपल्याला. 16 धावेंवरती धावफलक स्थिर. फटकवलेला चेंडू. चेंडू जातोय वन बाउन्स. सीमा पार. चौकार. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते मनोज. इथं मात्र मनोजचा सामना करेन तो मयूर. फुलटा स्वरूपाचा चेंडू. एक धाव तर पळून पूर्ण केली दुसऱ्या धावेसाठी. इथं मात्र नकार कळवला जातो. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागतं. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती 21 धावा. उत्कृष्टता पुन्हा एकदा पटकावलेला चेंडू. इथं मात्र बीच में से मिली दरार. ये मिल गई रन 4. 4 रन चौकार. संघाची धाव संख्या झाली ती 25 धावा. मनोज वरती चढवलेलं भलं मोठं आक्रमण. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. इथं मात्र झेल सुटतोय आणि त्यावरती 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. इथं मात्र मनोजनी संधी निर्माण केली होती. इथं मात्र झेल सोडला गेलाय. पुन्हा एकदा इथं पण झेल सुटतोय. त्यावरती 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 चेंडूंवरती 2 संधी निर्माण केल्या होत्या मनोजने. इथं मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मात्र मिळत नाहीये. 29 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. मनोजचा पुढचा चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. भन्नाट वेग. अतुलला इथं मात्र काही समजत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 29 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. निवे संघाला जिंकण्यासाठी
30 धावांचं आव्हान ठेवलंय ते मुळशी संघाने. मुळशी संघाला विनंती असेल की त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि निळे संघाला विनंती असेल की आपले दोन धडाधडीचे फलंदाज मैदानामध्ये त्वरित पाठवून द्यायचे. पुढील होणारा सामना मांदडे विरुद्ध जामगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस कबॉक्स मध्ये यायचंय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो अतुल. संघासाठी वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तर स्ट्राईकला खेळतोय तो निवृत्ती. नॉन स्ट्राईकला आहे तो सचिन. जामगाव संघ आपल्याला विनंती आहे की आपला कर्णधार पाठवायचा आहे. लेट्स प्ले. डावल होते सुरुवात. पहिला चेंडू निवृत्तीसाठी. 24 चेंडू 30 धावांची गरज. अतुलचा पहिला चेंडू निवृत्तीसाठी. इथं मात्र कट केलाय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेरेशन झोन मध्ये. अतुलचा पुढचा चेंडू निवृत्तीसाठी. डान्सिंग डाऊन द विकेट. दाखवलाय मनगटी पावर. चेंडू गेलाय सीमा पार. दणदणीत षटकार. मांदेडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तर जामगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. अतुलचा पुढचा चेंडू. इथं मात्र डिफेन्सिव्ह शॉट खेळलाय.
एक धाव पळून पूर्ण, एकाच धावेवरती समाधान मानलं जातंय. इतर मात्र निवृत्तीकडनं खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेतला जातोय, चांगल्या चेंडूंना सन्मान दिला जातोय. उत्कृष्ट प्रकारची खेळी आपल्या संघासाठी करतोय तो निवृत्ती. अतुलचा पुढचा चेंडू, आता मात्र त्याचा सामना करेन तो सचिन. 8 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 21 चेंडू, 22 धावांची गरज. उत्कृष्टता पटकवलेला चेंडू, इथं मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. अतुलचा पुढचा चेंडू, इथं मात्र मोठा फटका खेळायचा होता. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, भन्नाट वेग. सचिनला इथं मात्र काही समजलं नाहीये. पुन्हा एकदा पटकवलेला चेंडू, इथं मात्र थोडीशी मिसफिल्ड आणि इथं मात्र यष्टीरक्षक सुद्धा चुकी करतोय. धावबाद करण्याची संधी होती. इथं मात्र सचिनला इथं मात्र जीवदान दिलं जातंय. या जीवदानाचा फायदा सचिन आपल्या संघासाठी घेतोय का बघूया. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू, 20 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो अनिल, संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. त्याचा सामना करेन तो निवृत्ती. अनिलचा पहिला चेंडू, ब्लॉक चेंडू, इथं मात्र हेलिकॉप्टर उडवलंय. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेबाहेर, दणदणीत चौकार. इथं मात्र अनिलचा पुढचा चेंडू निवृत्तीसाठी. पुन्हा एकदा इथं मात्र जेलबाद. संघाला लागलेला मोठा धक्का निवृत्तीच्या रूपाने. निवृत्तीची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो मनोज. अनिलचा पुढचा चेंडू, आता मात्र त्याचा सामना करेन तो मनोज. इथं मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू, उत्कृष्टाचा प्लेसमेंट. एक धाव तर पळून पूर्ण केली दुसऱ्या धावेसाठी. इथं मात्र नकार कळवला झालाय. एक धाव पळून पूर्ण, एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती 15 धावा. 14 चेंडू, 15 धावांची गरज.
अनिलचा पुढचा चेंडू सचिनसाठी. उत्कृष्ट पटकवलेला चेंडू आणि एक धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती 16 धावा. अनिलचा पुढचा चेंडू इथं मात्र बॅटची लिडिंग एज. इथं मात्र टिपला जातोय झेल. संघाला लागलेला दुसरा धक्का मनोजच्या रूपाने. इथं मात्र मुळशी संघ सामन्यामध्ये कमबॅक करताना दिसतोय. अजूनही येणारे 12 चेंडू 14 धावांची गरज. 14 धावा 12 चेंडू. मनोजची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते गणेश. आणि संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो आदर्श. आदर्शचा पहिला चेंडू सचिनसाठी. इथं मात्र कट केले चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेरेशन झोन मध्ये. का संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही येणारे 11 चेंडू 13 धावांची गरज. 13 धावा 11 चेंडू 11 धावा 11 चेंडू 13 धावा. आदर्शचा पुढचा चेंडू सचिनसाठी. आदर्शचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा भन्नाट वेग. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. भन्नाट वेग. सचिनला इथं मात्र काही समजलं नाहीये. वेगावरती स्वार झालाय तो आदर्श. सचिनला इथं मात्र थांबवण्यात यश मिळतंय त्या आदर्शाला. आदर्शाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. संघाला लागलेला तिसरा धक्का. संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे 9 चेंडू 13 धावांची गरज. सचिनची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो ऋषी. ऋषी देखील मोठे मोठे फटके खेळण्यासाठी नावाजला जातो. येणारे 9 चेंडू 13 धावांची गरज. 13 धावा 9 चेंडू. आदर्शचा पुढचा चेंडू
इथं मात्र बॅटची कडा, चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेरेशन झोन मध्ये. संघाची धाव संख्या झाली ती 18 धावा. येणारे 8 चेंडू 12 धावांची गरज. आदर्शचा पुढचा चेंडू. इथं मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेबाहेर. खणखणीत षटकार. ऋषिकेश नावाचं वादळ मैदानामध्ये बरसताना दिसतंय. येणारे 7 चेंडू 6 धावांची गरज. इथं मात्र ऋषिकेश आपल्या मनगटाची पावर दाखवतोय. आदर्शवरती चढवलेला आक्रमण. आदर्शचा पुढचा चेंडू. इथं मात्र प्लेसमेंट. एक धाव तो पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी नकार कळवला जातोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे 6 चेंडू 5 धावांची गरज. 5 धावा 6 चेंडू. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल तो. छोटा पॅकेट बडा धमाका. वेदांत कानगुडे गोलंदाजी मार्कवरती. युवा रायझिंग स्टार मुळशी संघाचा वेदांत कानगुडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. तर त्याच्या समोर ऋषिकेश. शॉर्ट पिच चेंडू. एक धाव तर पळून पूर्ण केली जाते एकाच धावेवरती. दुसऱ्या धावेसाठी इथं मात्र जागा सोडली. धावपळ पळापळ मैदानामध्ये आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागते. या 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती 27 धावा. 5 चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो वेदांत. पुढचा चेंडू ऋषिकेश साठी. इथं मात्र बीच में से मिली दरार. ये मिल गए रन 4. 4 रन चौकार. आता झालेल्या सामन्याचा सामनावीरचा किताब घेऊन जायचा आहे निवृत्तीदादा पोळेकर आपल्याला.